गणपतीच्या आणि सगळ्या गडबडीत आपण आपल्या स्वतःच्या घराचं होम टूर देण्यात विसरूनच गेलो. तर आपण बघूया, हा आपला हॉल आहे आणि हे देवघर आहे जिथे आपले गणपती बाप्पा बसलेले. ते मधलं घर आहे तिथे, म्हणजे मधलं घर आहे सगळं. तर हे माझे पप्पा, हे किचन, हे शोरूम आणि पडवी आहे शेवटची, आणि हे बाथरूम. तुम्हाला ते दाखवायचं होतं ते स्पेशल. तर हे ना प्रत्येक गावी आय थिंक असेल की नसेल मला माहीत नाही, पण ह्याला भान म्हणतात. याच्यात म्हणजे असं हे सिमेंट वगैरे टाकून ह्याला फिक्स केलं एकदाच. तर हे नॅचरल स्टीमसारखं काम करते बघा, एकदम नॅचरल पाणी, नॅचरल एकदम सोना. ह्याच्या मागे ॲक्च्युली ह्याच्या बॅक साईडला चूल आहे, लावून आग वगैरे लावून. तर गावी आल्यानंतर ना हीच मजा असते आंघोळ वगैरे करण्याची. सो गाईज, वेलकम टू द चॅनल. इट्स 4th डे अँड वेलकम टू अजय अँड आर्या व्लॉग्स. सो आम्ही आता काणकोणला पोचलो आहे. कारवारवरूनच मॉर्निंगलाच निघालेलो, कारण की सकाळी ब्लॉग करताना नाही, कारण की कसं झालं मॉर्निंग 4 AM म्हणजे आम्ही तिकडनं रिक्षा वगैरे पकडून निघालो. तर आत्ता थोडासा लेट झालेला आम्हाला तर ट्रेन पकडण्यात, कारण की ट्रॅक वगैरे होते. तर ती ट्रेन ऑपोजिटला आली आणि आर्याला खूप म्हणजे त्रास झाला माझ्यामुळे. त्या साईडला जाण्यानं अचानक आली ती ट्रेन आणि आता आम्ही काणकोणला पोचलो जस्ट आता तिकडनं मडगाव, त्यानंतर मग रत्नागिरीला पोचतो तिकडनं. Let the music guide you into an untouched paradise where stress dissolves like foot. आर्याला बालीला तर घेऊन जाऊ शकलो नाही, पण बालीला घेऊन आले. ओ चूना लगा दिया. सो वेलकम टू कणकेवली. इथे आमचं कुळदेव आहे. आता आर्याला घेऊन यायचंच आहे थोड्या दिवसात. मला आत्ताच आमचं लग्न झालं आहे 4 महिने आणि कुळदेवाला अजून आलोच नाही आहे. त्यामुळे यायचं आहे कणकवलीला. म्हणजे कणकवलीमध्ये एक तोंडेवली गाव आहे, तिकडे आमचं कुळदेव आहे. लवकरच येऊ कणकवली. सो कोकण रेल कॉफी, याला आपल्याकडनं गोल्डन थम्सअप आहे. कसं होती कॉफी, कशी होती आणि सँडविच कसा होता. सो मांडवी एक्सप्रेसचा म्हणजे ही सँडविच मस्ट रिकमेंडेड ना. आणि हे मांडवी एक्सप्रेसचं जेवण छानच आहे, खरंच छान. One eternity later. सो वी आर ऑफिशियली इन गोवा. तर आपण या शटलनी आलो आहे आणि कारवार आणि गोवाला कनेक्ट करते, म्हणजे रेग्युलरची मॉर्निंग आणि इव्हनिंगला जसं CST आणि आपल्याला मुंबई तसं. आपण आता इकडनं ट्रेन पकडून मांडवी एक्सप्रेस पकडून डायरेक्टली संगमेश्वर रत्नागिरीला उतरणार. The shadows play, the wind hums songs at the break of day, whispering pines, secrets untold. सो फायनली आपण पोचलेलो आडिवली स्टेशनला, म्हणजे आर्याच्या गावात. म्हणजे हे खरं गाव नाही आहे तिचं गाव साखरपे आहे. तर म्हणजे प्लॅन असा होता रत्नागिरी किंवा संगमेश्वरला उतरायचा होता, बट आपण आडिवलीवरनं त्यांचं गाव खूप म्हणजे जवळ पडतं, इथं उतरलेलं आपण आता. सो हेच ऑफिशियली पाऊल पडलं आपलं पहिलं कोकणात. म्हणजे ह्याच्या अगोदर पण आपण कोकणात यायचो कणकवली वगैरे, म्हणजे ते कसं पाहुण्यासारखं येऊन पाहुणार, म्हणजे आमचं कुलदेव वगैरे आहे ते, तर आपण यायचो. आणि कसं आता बायकोच आपली इकडे, तर लाईफ टाईम आपलं कोकणच आपलं आता, म्हणजे कधी पण या कधी पण जा. तर आर्या हा साखरपाची आहे. तर आपण आता साखरपाकडे निघू. बघू शकतो ते लगेज किती आहे आपले. मी आणि आर्याचे पण आपले लगेज भरपूर आहे. ते काही नारळ आणि मसाले घेतलेत आपल्या सासरवाडीसाठी. तर कसं आहे, तर घेऊन जायचं नाही, तर तिकडनं येताना आपल्याला आंबा बर्फी आणि काय काय तिकडनं आगळ वगैरे मच्छीसाठी काही घेऊन यायचं इन रिटर्न. तर आर्या बघायची स्माईल देते. आर्या बघा किती खुश आहे आपल्या गावी आल्यावर, एकदम धावते. आणि तिचे वडील आहेत म्हणजे आपले बाबा. आपण हा ब्लॉग इथे एंड करूया, कारण की
आता कसे आर्याचे फॅमिली मेंबर्स सगळे म्हणजे फर्स्ट आता लग्न होऊन आम्हाला 4 महिनेच झाले, तर पूर्ण फॅमिली मेंबर्स सगळे वेलकम करण्यासाठी स्टेशनच्या बाहेर उभे आहेत, तर आम्हाला घ्यायला येण्यासाठी. आणि त्यांच्यात काहीतरी कल्चर रिच्युअल्स आहेत, म्हणजे काही चाक वगैरे काढण्यासाठी. तर ते म्हणजे आम्ही तर बिलीव्ह करत नव्हतो, मला हे सगळं कल्चर माहीत नाही, पण आपण रिस्पेक्ट करायची ईच अँड एव्हरी कल्चरसाठी, कारण की ती 96 कोळी मराठा आहे आणि आपण आहे कारवारचे कर्नाटक. तर प्रत्येकाचे वेगवेगळे रिच्युअल्स असतात. तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. चला तोपर्यंत जय शिवराय.